त्याची दखल घेऊन सरकारने आज उद्घाटन केलं। बऱ्याच दिवसापासून काम रखडलेलं होतं, काय सांगणार? सर्वप्रथम सर्व देवळाई सातारकर आणि 48 खेड्यातील नागरिकांना, तसेच छत्रपती शिवाजीनगरमधील सर्व नागरिकांना आणि संभाजीनगरमधील सर्व नागरिकांना आज या ठिकाणी मी संत सेवालाल जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपण पाठीमागे हा भुयारी मार्ग जनतेसाठी खुला व्हावा यासाठी बोंब मारो आंदोलन देखील या ठिकाणी केलं होतं। त्या अगोदर देखील अनेक आंदोलनं केले होते। आपला एवढाच अट्टहास होता की हा भुयारी मार्ग लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात यावा, कारण हा भुयारी मार्ग 1.5 वर्षापासून या ठिकाणी बंद होता आणि त्याचं काम या ठिकाणी अतिशय संत गतीने चालू होता आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला भोगावं लागत होता आणि आम्हाला 8 किलोमीटरचं फेऱ्याहून जावं लागत होतं आणि त्यामुळं आमचे स्वर्गरथ असतील, ॲम्ब्युलन्स असतील, शाळेतील गाड्या असतील आणि सर्वसामान्य जनतेच्या गाड्या असतील यांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी होत होता। परंतु आज मनस्वी आनंद होतोय की प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि हा भुयारी मार्ग आज या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून दिला। मी परत एकदा या ठिकाणी या प्रशासनाचे, आपले पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार संदीपान भुमरे साहेब आणि सर्व या ठिकाणी जे कार्यक्रमाला उपस्थित होते, ज्यांनी या भुयारी मार्गाचं अनावरण केलं, आमचे आप्पासाहेब हिवाळे पाटील नगरसेवक, या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या भुयारी मार्गासाठी ज्या ज्या समित्यांनी, ज्या ज्या नेत्यांनी, ज्या ज्या संघटनांनी आणि ज्या सर्व पक्षातील नेत्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला, त्या सर्वांचे सर्व सकल जनतेतर्फे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आज खरंच परत आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा भुयारी मार्ग या ठिकाणी चालू झाला, याचा मनस्वी आनंद आम्हाला होतो। त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार या ठिकाणी मानतो। आपलं नाव? राजू तिटे पाटील, सामाजिक कार्यकर्ता, मराठा क्रांती मोर्चा, देवळाई सातारा जनसेवा युवक कृती समिती अध्यक्ष। पटेल काय सांगणार? आता या मार्गाचं उद्घाटन झालं, आज जनतेने विश्वास आता व त्यांना वाटला का कुठंतरी या सरकारने न्याय दिलेला आहे, काय सांगणार? आज जे या भुयारी मार्गाचं जे उद्घाटन झालेलं आहे, आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी आम्ही निवेदनं दिले, वेळोवेळी तुमच्या माध्यमातून, पत्रकार माध्यमातून वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला आणि प्रशासनाने आणि सरकारने आणि खास करून पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी आमची दखल घेऊन लवकरात लवकर ते भुयारी मार्गाचे उद्घाटन केलं। आमची दखलीचं अर्ज त्यांनी स्वीकारलं असं आम्ही मानतो आणि आमचा मान सन्मान राखला, त्याबद्दल आम्ही पालकमंत्र्याचे, सरकारचे आणि प्रशासनाचे खूप खूप आभारी आहोत। आपलं नाव? हकीम पटेल,